औषध सगळे घेतलीत ना? घेतली. बघा विसरता तुम्ही. नाही विसरणार. तरी मी सारखी आठवण करून देत असते पण तुमच्याने लक्षातच राहत नाही आणि मग हे मला ओरडतं. रमाकांत आला नाही? नाही आले अजून. 1.5 दमडीची नोकरी आहे आणि जीवाचा आटापिटाच जास्त. ओव्हर टाइम सुद्धा नाही. पण प्रामाणिकपणा लढतो ना. भटक्या कुत्र्याला पण मारायला बंदी आहे पण प्रामाणिक माणसाला किड्या मुंग्यासारखं चिरडतात. सोनबाई किती त्रास घेते तुम्ही. दुसरं काय करणार आहे मी. गरिबी आणि महागाई लोकसंख्येपेक्षा जास्त वाढली. सामान्य माणसाने जगावं कसं हे सुद्धा कळत नाही. हो बघा ना ही आरती सुद्धा आली नाही अजून. आम्हाला काय सांगता राव. आता आम्ही नगरसेवक नाही राहिलो. सावंतला निवडून दिलं ना तुम्ही मग त्याच्या पाया पडा. आम्हाला माहितीये तुम्ही आमच्या विरोधात भाषण केलंय. चला फोन ठेवा. साहेब ही आपल्या मतदारसंघातील प्रतिष्ठित माणसांची यादी. असं छान छान. निघा. तुझ्या अभ्यासाचं काय. चिरंजीवने अभ्यास घेतला की नाही? हो आज उशीर झालाय ना आणि परीक्षा पण जवळ आली. उद्या बघते. येऊ सर. हो. रघुनाथराव. हा साहेब. जास्त बघू नका. चांगल्या घरातली इज्जतदार मुलगी ती. आमची सगळी कामं बघते ती. नाही साहेब तसं नाहीये पण लक्षात येतं आमच्या. अहो गावाभर शेण खाताय ते वेगळं आहे. घरात असं काही भलतं काम करू नका. घ्या कामाचं बघा. हो हो साहेब. आरती निघालीस? हो आज खूप उशीर झाला ना आणि काम पण फार होतं. हा बरोबर आहे ना. तुला पण नोकरीची गरज आहे. पण ग्रॅज्युएट झाली तर चांगली सरकारी नोकरी पण मिळेल. तेही खरंच आहे म्हणा पण माझा अभ्यासच होत नाही आणि त्यात अकाउंट्स पण किती हार्ड आहे. किती वेळा सांगितलं. रोज एकदाच काढत जा. आणि मी तुला अकाउंट मध्ये एवढं परफेक्ट करेल ना. अगं अकाउंट मध्ये मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळायचे. हो ते माहितीये मला. मग मी सांगतो बाबांना. नको. अगं असं काय 15 दिवसावर तुझी परीक्षा आली आहे आणि 4 दिवसात तुझं अकाउंट एवढं परफेक्ट करतो ना. डोंट वरी. मी तुला घरी सोडून देऊ? नाही नको. अगं आरती तू फारच संकोच करते. अगं आपण मित्र आहोत. हो पण नाही नको. गुड नाईट. जाते मी. काय रणजित कसा आहेस. तब्येत तर बरी आहे ना तुझी? हा ठीक आहे बरी आहे. पण तसा दिसत नाही. अस्वस्थ दिसतो. असं काही नाही. ओके आहे. गोळ्या वगैरे घेतो की नाही बरोबर? हा डॉक्टर अधनं घेतो. अदन नाही चालणार. दिस इज नॉट गुड. कम ये माझ्या बरोबर. मी तुला समजावून सांगतो. हे बघ गोळ्या रोज घ्यायचा. हो, वेळेवर घ्यायचा. मी तुला समजावून सांगतो. ओके. अच्छा. हा 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 बरोबर व्यवस्थित घ्यायचं. ठीक आहे. नोकरी सोडून चालणार आहे का. रिटायर होईपर्यंत नोकरी करावीच लागणार. पैसे किती मिळतात हा मुद्दा नाही पण मिळतात ना काहीतरी. 2 वेळ जेवायला मिळतंय ना. अहो पण 2 वेळचं भागून कसं चालेल. मग काय दरोडे घालू. जमणार नाही. आमच्या तीर्थरूपाने घोटाळा केला सगळा. स्वातंत्र्य सैनिक झाले. लागले गोऱ्यांच्या माग. गोऱ्याने काळ केलं आणि ही उरलेली देशातली माणसं एकमेकाच्या छाताडावर बसले. असंबद्ध बोलताय तुम्ही. आपण मध्यमवर्गीय आहोत. आपल्या बोलण्याला ताळतंत्र नसणार आहे कधी. तुला देशामध्ये कुठे ताळतंत्र दिसतंय का. अहो बघ देश कुठे चाललाय तो. देशाचा नंतर बघू. आधी आरतीच्या लग्नाचं बघा. तिचं पण बघतोय. पण देशाच्या पत्रिकेत आरोग्य स्थानी शनी बसलाय आणि कन्येच्या पत्रिकेत मंगळ बसलाय. पण रमाकांत लग्नाच्या पण एक वेळ असता ना. हो प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं. मला कळत नाही ते. प्रयत्न करतोय ना मी.
100 स्थळ बघितली, पण हिचा मंगळ स्ट्रॉंग आहे. लगेच नकार येतो, त्याला मी काय करू? अहो पत्रिका बघितल्याशिवाय लग्नच करत नाहीत. हा नाईलाज आहे माझा. एव्हा आरतीचं लग्न व्हायला पाहिजे होतं. मला पटतंय सगळं, पण मी कफल्लक. कुणी ₹1,00,000 हुंडा मागितला, मला घाम फुटतो. अहो पण प्रयत्न चालू आहेत ग. तुमच्या बरोबरीच्या मित्रांनी बंगले घेतलेत, मुलींची लग्न लावून दिली. मान्य आहे मला, आम्ही बसलो रडत, पण आदर्श इतरांचं वेगळं आहे. आमचे तीर्थरूप स्वातंत्र्य सैनिक, यांना बघून गोरा पळाला. रमाकांत शांत हो. गप्प बसतो. पानं घ्या, 4 घास पोटात ढकलीन म्हणतो. बाबा मी घेते पानं. आजोबा तुम्ही जेवलात ना? हा जेवला. हो, त्यांचं झालं जेवण. त्यांचं सगळं शिस्तीत असतं. स्वातंत्र्य मिळालं आणि शिस्त गेली ती देशाची. सगळे कसे निर्धास्त झाले आणि निर्लज्जही. बाबा तुम्हाला लगेच जेवायला वाढलं नाही ना, तर तुमचं हे अखंड प्रवचन चालूच राहील. तुला वेळ का लागला ते सांग. अगं तसं जास्त काम नव्हतं. जरा पगार पण वाढवा म्हणाव त्यांना. 3,000 10 तास काम करून घेतात म्हणजे काय? अगं तसं जास्त काम नव्हतं, पण इलेक्शन आले ना म्हणून. नाही, मला बोलले होते. अहो पुजारीजी, भाड्याच्या घरात किती वर्ष राहाल? मी देतो तुम्हाला स्वतःच घर. हो, नुसती वचनं देतात ते. 20 वर्षापासून निवडून येत आहेत. कधी कोणाला मदत केली त्यांनी? तरी पण निवडून देता ना. अहो आम्ही कोण निवडून देणार? त्यांचे तेच निवडून देतात. बाबा त्यांच्याकडे पैसा आहे बाबा ना. बस बस, कळतंय तुम्हाला भूक लागली. आई आपण जेवणाची पानं घेऊयात. चल. बाबा मी तुम्हाला सांगतो, बाबांचं चालू झालं की संपतच नाही. तो देशाला आतून पोखरतोय. काही कोणाचं ऐकत नाही. ही माणसं तर तुम्हाला मी सांगायला पाहिजे का? तुम्हाला काही कळत नाही का? काय आरती बेटा, फार काम होतं ना? तुला त्रास होतो का ग? काम जास्ती आणि पगार कमी. नाही बाबा, काम तर करायलाच हवं ना. करायला. थोडे दिवस बाबा, एकदा मला ग्रॅज्युएट होऊ देत, मग बघा मला चांगली नोकरी लागेल. मिळायलाच पाहिजे. अगं पवन राऊत नाही मला तसं प्रॉमिस केलंय. म्हणाले कॉर्पोरेशन मध्ये चांगला जॉब लावून देतो. मग देतील. काय हो, काय म्हणत होती आरती? काय म्हणणार? आणि म्हणण्यासारखं काही आहे का? देवाने एक फार मोठा उपकार माझ्यावर करून ठेवला. आरती सारखी समजदार मुलगी मला दिली. आपण आयुष्यभर तडजोड करत आहोत. हो. प्रत्येक गोष्टीमध्ये तडजोड. पण आरतीच्या नशिबी तो वनवास नसावा असं मला सारखं वाटत आहे. पण तिच्या पत्रिकेत देवानं मंगळ घालून ठेवलाय. जाऊ दे. पण पवनराव देतील ना नोकरी? होय तर म्हणाले, पण हा शेवटी राजकारणी माणूस. आपण त्याच्यावर विश्वास ठेवण्यापलीकडे काय करू शकतो का? पोरगी मात्र आपली समंजस आहे. डॅडी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोला की राव. डॅडी मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. बोला की चिरंजीव. अशा डोसक्यात राग कशा का पाई घालून गेलात? माणसाने तसं शांत राहावं आणि हवं ते करावं. खरं आहे हो, राजकारणी घराण्यात जन्म झालाय तुमचा. रघुनाथराव तुम्ही बाहेर जा, तुम्हाला ऐकू येत नाहीये का? जा हो रघुनाथराव, काहीतरी विस्कट बोलू नका. हो साहेब. काय चिरंजीव, अहो रघुनाथ आमचा खास माणूस. आमचं काळं गोरं सगळं त्याला माहितीये. उगाच कशाला अपमान करतो? काय झालं? आरतीचा फार वेळ वाया घालवत आहे तुम्ही. कामं लय असतात पोरा. अहो काम माझं पण असतं. आता काय काम काढलं आरतीकडे? अहो मी तिला अकाउंट शिकवतो ना. अहो ती तुमच्या कामात एवढी बिझी असते ना की ती मला वेळच देत नाही. अरे होऊ द्या नापास, तुम्हाला काय फरक पडतंय? खूप फरक पडतोय. हे बघ रणजित, हे बघा डॅड, आरती उद्यापासून फक्त 6 वाजेपर्यंत काम करेल.
सटकलाय पोरगा, काय माहिती काय म्हणतो. आम्हाला डोळे दाखवतोय. बाबा मी येते हा. काय आज ऑफिसला उशिरा जाणार की काय? नाही निघालेच होते. बरं बाबा त्या बिल्डरचं काय झालं? भेटलो ना काल. ती बिल्डिंग पाडणार, हं? नवीन बिल्डिंग होणार. पण आपल्याला जर का मोठा फ्लॅट हवा असेल हं. तर 3 लाख रुपये भरावे लागणार. बरं बाबा पण कमीच आहेत ना बाबा. छान फ्लॅट तरी मिळेल आपल्याला. बघूया पुढे. आधी तुझ्या लग्नासाठी 4 पैसे जमू दे, मग बघू. हो बघू. घ्या चहा घ्या. आरती आम्ही बघतोच आहे हा 25 वर्ष. फक्त बघतोय. आई आहे ते छान आहे ना. काय छान आहे डोंबल. नुसतं रडत रडत जगायचं. घराचं होईल ग. पण आई आजोबांच्या डोळ्यांचं ऑपरेशनचं बघायला हवं ना. हा किती कमी दिसतं ग त्यांना. हो ते पवनराव तुझ्या आजोबांना खूप मानतात. हो पण त्यांचा पैसा मात्र घ्यायचा नाही. कसा आहे का त्यांचा मुलगा आता? कोण? रणजित कॉलेजमध्ये मला सिनियर होता. हम्म. सगळ्या मुली त्याला जाम चिडवायच्या. मंद ढेकूळ काय वाटेल ते बोलायच्या. हो पण खूप हुशार आहे. पण पावरी कमी आहे. हम्म. एवढा पैसा आहे त्या पतंगरावाकडे, पण मनासारखी सून काय मिळत नाही त्याला. असो येतो मी. हम्म. यायला रात्री उशीर होईल. हं, हम्म. आई हम्म. किती काळजी करतेस ग. माझं शिक्षणही पूर्ण होऊ दे, मग बघ हे सगळं चित्र पालटेल. तू टेन्शन घेऊ नकोस हा. रणजित तू सांगितलेली मेथड एकदम सोपी आहे. अगं तुला सांगितलं ना, अकाउंट म्हणजे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे ग. हो खरंच तू जिनियस आहेस. जिनियस. कॉलेजच्या मुली तर मला मंद म्हणतात, ढेकूड म्हणतात, हटेला म्हणतात. अरे असं ते मनात घ्यायचं नसतं. इतका वाईट दिसतो का ग मी? तू पण ना. ती मुली माझ्या घृणा करतात. रणजित असा विचार नाही करायचा. रघुनाथराव, इलेक्शनचं बघायला पाहिजे. हो हो साहेब, येतो साहेब. काय डॉक्टर साहेब आले आहेत ना, काही ना काही त्यांचं असेलच. अहो थांबा रघुनाथराव. नाही रघुनाथराव खरं बोलतायत. आता जायच लागन साहेब. येतो. बोला काय. डॅडी साताराला कधी जात आहेत? आता बघूया. हायकमांडच्या हुकुमाची वाट बघावं लागते. आपल्या मर्जीने काही चालत नाही बाबा. इलेक्शनचं तिकीट मिळायला हवं ना. डॅडी उद्या जात आहे साताऱ्याला. बघूया. वेगळाच वागायला लागला आजकाल हा. असा काय बघतो हा? हॅलो. हा बोला साहेब. हा 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 साहेब. हा साहेब. हा साहेब. थँक्यू सर. हा हा ठीक आहे सर. रणजितराव, काय? आरतीला कोणी थांबवलं? आपलं काम करा. अहो पण निघायचं. 1000 वेळा सांगितलंय. आपली अक्कल डॅडी समोर वापरायची. मला शिकवायचा प्रयत्न करू नका.
डॅडीने सांगितलंय ते काम करा. काय बोलायचं तुम्हाला? वेडा वाटलो मी? डोक्यात फरक पडलाय माझ्या की मतिमंद वाटतोय? मंद, ढेकूण, हटेला. अहो असं काय बोलता? असं मी कधी बोललो आहे का? बोलायची पण गरज नाही. अतिशय हुशार आहे मी. अकाउंट्स मध्ये नेहमी पहिला आलोय मी. कॉलेजमध्ये टॉपर होतो. सर्वात जास्त हुशार विद्यार्थी. अहो त्याचा अभिमान आहे की. तो नसला तरी मला फरक पडत नाही. पण मला मंद समजायचं नाही. अतिशय स्मार्ट आहे मी. मुली मरतात माझ्यावर. कॉलेजच्या मुली वेड्या होतात. मंद म्हणायच्या मला त्या. हटेला ढेकूण. रणजितराव अशा मुलगी टार्गेट असतात. पण रघुनाथराव तसा नाही मी. आज झटकून टाकतात मुली. मी खरंच देखणं आहे हो. माझ्या बापाजवळ करोडो पैसा आहे. जगातली सगळी सुख विकत घेऊ शकतो. आणि सुंदर मुली सुद्धा. निघायचं आता. काय रणजितराव? निघायचं आता. काम आटोपलाय ना तुमचं? हो हो अच्छा. निघायचं. मंद नाहीये मी. देखणं आहे. आरती आलो ग. किती लेख लिहिताय बाबा? एक लेख छापायला 4 महिने जातात. तरी पण मी लिहिणार आज सगळे पैशाच्या मागे आहेत. तत्व, देशप्रेम. आहे. आपण ते जगवायला पाहिजे. सगळा बाजार आहे बाबा, बाजार. बाबा आजकाल सुविचार म्हणून सुद्धा कुणीही 4 चांगली वाक्य भिंतीवर लावत नाहीत. तुमचा काल वेगळा होता. त्यावेळेला माणूस देशासाठी जगत असे. आज फक्त स्वतःसाठी जगतो. आपण सत्यासाठी जगायला हवं. जगा जगा, तुम्ही जगा, सत्यासाठी जगा. पण त्याचं इथे कोणाला काही मोल आहे का? करप, स्वार्थी, वासनेनं बरबटलेली बुजगावणी राहतात इथं. पण तुम्हाला सांगून पटणार नाही. अहो जमाना बदललाय बाबा. अहो बाबा, काळानुसार समाजाची, राजकारणाची, नीतिमत्तेची सगळी गणित बदलत असतात. तुमच्या वेळेला बेरजेचं गणित होतं. आता सगळी गणित वजाबाकीची. अहो रमाकांत पुजारी, बोला. मी काय म्हणते, आज आपण देशपांडेंकडे जाणार होतात. अहो काय विचारते मी, बोलत का नाही तुम्ही? नकार आलाय त्यांच्याकडनं. काय? होय, मुलीला मंगळ आहे आणि नोकरी ही सरकारी नाही. अहो पण मी काय म्हणते, पवनराव काहीतरी करते असं म्हणत होते ना. आरतीला जॉब तरी मिळवून द्या म्हणावं सरकारी. माझ्याही मनात तेच आहे. आरतीच्या कामावर पवनराव खुश आहेत. नाही तसं ते म्हणत तरी होते. त्यांनी जर का मनावर घेतलं ना तर अर्ध काम होईल. बघतो आज किंवा उद्याच जाऊन येतो पवनराव त्याकडे.
हो. जमलं. आता मला खात्री आहे की मला अकाउंट्स मध्ये कोणी हरवू शकत नाही. हम्म. अरे तुला कमीत कमी 80% मार्क मिळणार आहे. तुझ्याचमुळे रणजित. चल मी निघते, खूप उशीर झालाय. अगं सरबत घे. घे घे घे. थँक्यू. आज मला खूप बरं वाटतंय. तुला कॉन्फिडन्स आला ना, बस. घे घे सरबत घे. कंठ दाटुनिया येतो तुम्हा अळविता. कंठ दाटुनिया येतो तुम्हा अळविता. पाहू नका अंत माझ्या साई साई जगन्नाथा. कंठ दाटुनिया येतो तुम्हा अळविता. अग्निपरीक्षा सीतेची लज्जा जाते द्रौपदीची. अग्निपरीक्षा सीतेची लज्जा जाते द्रौपदीची. अग्निपरीक्षा सीतेची लज्जा जाते द्रौपदीची. ओ, अग्निपरीक्षा सीतेची लज्जा जाते द्रौपदीची. अग्निपरीक्षा सीतेची लज्जा जाते द्रौपदीची. कंठ दाटुनिया येतो रावण ही मातले दुर्योधन मस्तावले. रावण ही हे मातले दुर्योधन मस्तावले. मला मिळू दे बळ राम प्रभू अर्जुनाचे. कंठ दाटुनिया येतो तुम्हा अळविता. कंठ दाटुनिया येतो पाहू नका अंत माझ्या साई साई जगन्नाथा. कंठ दाटुनिया येतो तुम्हा अळविता. पाहू नका अंत माझ्या साई साई जगन्नाथा. मी मंद नाहीये. तू प्रेम करते ना माझ्यावर. मग कसा हँडसम दिसतो मी. प्रेम करतेस ना माझ्यावर. हो मग आता आपण
प्रेम करूया. अहो मी काय म्हणते आरती आरती उठली का? हम्म. नाही अजून नाही उठली आणि उठली तर लपून राहणार आहे का? पण इतक्या रात्री हम्म. इतक्या रात्री कुठे होती ती? मला फोन तरी करायचा होता. मालती, अगं मी गेलो होतो पवनरावच्या घरी, हम्म. तर त्यांचा वॉचमन म्हणाला साहेब गेले साताऱ्याला आणि मुलगा मित्रांच्या बरोबर गेलाय. मग ती होती कुठे? मलाच काय प्रश्न विचारताय? अगं तुलाच नाही, मी मला सुद्धा प्रश्न विचारतोय. अगं अपरात्री ही मुलगी घरी कशी आली? पुन्हा तेच? अगं तेच काय मालती, काळजी वाटते ग. तरणी ताठी मुलगी, तिला घरी फोन करायला नको का? मी आपला वेड्यासारखा शोधतो तिला. जबाबदारी म्हणून काही आहे का नाही तिला? घरच्या माणसानं काळजीनं वेळ लागायची पाळी आली, याचा विचार तरी करायला हवा की नको तिने? अहो तुम्ही जरा शांत व्हा बघू. शांत काय व्हायचं मालती? तरडी ताठी मुलगी रात्री 2 वाजता घरी येते म्हटल्यानंतर वेळ लागायची पाळी आली की मला. अहो पण त्यामुळे उत्तर मिळणार आहे का? काय उत्तर मिळणार आहे आणि ते काय ऐकायला लागणार आहे हम्म. याचा घोर लागलाय माझ्या मनाला. छातीत नुसती धडधड व्हायला लागलाय माझ्या. अहो पण आजवर ही मुलगी लेट आलीये का घरी? म्हणूनच काळजी वाटते मालती, म्हणूनच काळजी वाटते. अगं एवढी सरळ मार्गी मुलगी आपली, कधी बेजबाबदारपणे वागली नाही, कधी मर्यादा सोडून वागली नाही. अशी अशी आपली मुलगी अचानक काल रात्री एवढ्या उशिरा एकटी घरी येते. मालती, का वागली असेल ती अशी? 100 प्रकारच्या विचारानं माझं डोकं भणभणायला लागलंय. अगं आधीच आपल्या डोक्याला व्याप कमी आहेत का? मी आपल्या रात्रभर तिला वेड्यासारखा शोधत होतो. ही पोरगी होती कुठं? सोडा मला, काय केलं मी? नालाय का? कोणाकडनं आम्हाला फोन करलास तू? हं? तरी म्हटलं हायकमांचा फोन कसा आला मला? मला बी तुमच्या वाणी घराबाहेर काढलं. हो रणजितराव असं कधी वागत नाही. अरे रघुनाथ, तू गेला खड्ड्यात, चुप राहा तू. या गाडव्याच्या डोक्याचा इलाज करावा लागेल मला. अचानक याच्या डोक्याच्या मडक्यात हवा गेलेली वाटते मला.
रणजित माझ्या प्रश्नाचं उत्तर दे कोणाकडनं फोन केला तू जाऊ द्या डॅड काल राशीला तुम्ही पण त्या तमाशाला भेटायला गेला होता. अरे बापरे. ए, जास्त बोलू नकोस जास्त बोलला ना तर जीव घेईन तुझा मी स्वतःचं घर पेटवायला निघालास तू राग रांगोळी करतो घराची तू 20 वर्षापासून माझी इज्जत सांभाळली मी एलिया असं का वागतो तू नालायक जीव घेईन तुझा मी रणजित! काय झालं म्हणजे आता तू बोलणार नाहीस गप्प तोंडावर बोट. मग आता तुला मी आवाहन करणार तुझी प्रार्थना करणार तुझी पूजा करणार आणि तुला विनंती करणार की बायको बोल काहीतरी तेव्हा तू बोलणार. अगं बोल ना काय म्हणाली आरती. नाही नाही अजून काहीही बोलली नाही ती. आत्ताशी कुठे फ्रेश झाली ती आणि मोठ्या मुश्किलीने 2 घोट कॉफी घेतली कशी कशी. अगं पण काही बोलली की नाही तुला काय अंदाज येतोय का. संध्याकाळ व्हायला आली काय बोलते का ती. आता न सहनशक्ती संपली माझी. नाही तक धरवत आता माझ्याच्यानं. एकदा तिनं सांगावं की बाबा मी अशा अशा ठिकाणी होते आणि मला कसलाही काही त्रास झालेला नाही. मी तिला काही विचारणार नाही. मालती अगं काय बोलली ती. अहो ती काहीच बोलत नाहीये आणि तिचा चेहरा सुद्धा निर्विकार आहे. निर्विकार. अगं निर्विकार व्हायची आता आपल्यावर वेळ आलेली आहे. नाही असं नाही चालणार. मलाच तिला विचारायला पाहिजे. अहो पण तू गप्प बस. पण तिची मनस्थिती तर समजून घ्या. समजूनच घेतोय प्रेमानेच विचारीन तिला. पण मला आज जाऊ दे मला तिला विचारू दे. नाही मी आता आज जाऊन तिला विचारतोच. अहो जरा शांतपणाने घ्या हो. आरती काय झालं बाळा. तू गप्प खा बोल ना ग. अगर बोलली नाही तर आम्हाला कळणार कसं. बेटा पर रात्री तू अचानक मध्यरात्रीपर्यंत बाहेर होतीस आणि एकटी आलीस टॅक्सीनं. कुठे गेली होतीस बाळा. आरती तुला आम्हाला सांगायचं की नाही. अगं या वयात सुद्धा तुझे आजोबा रात्रभर जागत होते तुझी वाट बघत. आमच्या डोळ्याला डोळा नाही. आरती आरती अगं काय बोल. अगं मक्का सारखी बसून जाऊ नकोस. तोंड उघडला नाही तर आम्हाला कळणार कसं. बोल तू काय असेल ते सांग. कुठे होतीस ते सांग आम्हाला. अहो तुम्ही बाहेर तिला चला. बोलू दे आधी. अहो पण तिची मनस्थिती तुम्ही बाहेर या. अगं पण बोलत का नाही ती. अहो, मी अहो, तिला तुम्ही बोलायला बाहेर या लावणार. आधी. अगं मी मला बघते. चैन पडणार तुम्ही नाही. बाहेर या बघू. का बोलत नाहीये बोलायला नको का तिला. रघुनाथराव हो साहेब आजपर्यंत आम्ही काय नाही केलं. तुम्ही ठीक बोलता साहेब. जवानीत आम्ही पण धमाल केली. हो साहेब हो साहेब. कोणाला बोलायची जागा नाही हो ठेवली. साहेब बरोबर आहे. अहो जनतेची सेवक आम्ही. बरोबर आहे साहेब. पण हा नालायक अरे उखिरडं उंगायचे तर बाहेर उंगायची ना. बरोबर आहे साहेब. इलेक्शन तोंडावरती आले आहे
या गाढवाला साताराला घेऊन जा. हो साहेब. घेऊन जायच ना बाहेर, नाही तर हा गावात आमचं तोंड काळ करेल. मी जाणार नाही. काय करायचं साहेब? काय जाणार नाही? डोकं फिरवतोय माझं तू. गुमान साताराला जा तू. पण माझा जीव इथे घुटमळला आहे. माझी आरती, माझी मेहबूबा. ए, लात आणू का बुडावर एक? डाव्या हाताने धुवायची तुला अक्कल नाही? अरे लफडी फसवायची ताकद असली पाहिजे, समजला ना? रघुनाथला घेऊन जा. हो साहेब. मी जाणार नाही. ए, लात आणू का बुडावर एक? अजून या मुलीच्या तोंडातनं ब्र सुद्धा निघत नाही. मला आश्चर्य वाटतंय. अगं काय काय अंदाज लावायचा आपण? अहो तुम्ही जरा शांत राहताय का? असं वेड्यासारखं काय वागताय? तिच्या मनाचा तरी विचार करा ना जरा. विचार करा, विचार करा, विचारच करा नुसता. मध्यमवर्गीय माणसानं नुसता विचारच करायचा. हे सरकार देऊन काय आलं? विचार करा. इतके मंत्री भ्रष्ट का निघाले? विचार करा. महागाई इतकी का वाढली? विचार करा. आतंकवादी निरपराध माणसांना धडाधड का उडवतात? विचार करा. विचार करा आणि फक्त विचार करा. अगं साध्या कांद्या बटाट्यासारख्या वस्तू आपल्याला परवडत नाहीत का? विचार करा. अहो वेळ लागेल का तुम्हाला? नाही का लागणार? वेड लागणार. अगं नरिमन पॉइंटला बंदफोड झाल्यामुळे बोरिवलीचा मध्यमवर्गीय माणूस दरवाजाला दुधाची पिशवी सुद्धा लावत नाही. का? तर भीतीनं त्या पिशवीत कोणी बॉम्ब आणून टाकला तर. माझ्या जीवाची घालमेल थांबणार आहे का? आपल्याच सावलीला घाबरणारी माणसं आपण मध्यमवर्गीय. काल मध्यरात्रीपासून आज रात्रीपर्यंत ही मुलगी एक अवाक्षर सुद्धा तोंडातनं काढत नाही, सांगत नाही, गप्प राहते, स्वतःला कोंडून घेते. हे असं वागणं आपण कुठवर सहन करायचं? नाही, एकदा तिने मला असं सांगाव का बाबा असं असं झालं. पण काय झालं ते कळायला नको का आपल्याला? नाही म्हणजे एकदाच काय बॉम्बस्फोट व्हायचा तर होऊन जाऊ दे ना. अगं ही म्हणजे टांगती तलवार आहे डोक्यावर. प्रत्येक क्षणाला मरण. अहो पण तिची मनस्थिती तरी समजून घ्यायला नको का? मालती, अगं तिची मनस्थिती अशी का झाली याचा पण नको का विचार करायला? अगं आपण तिला मदत नाही का करू शकत? पण कळलंच नाही. अगं माझ्या जीवाची घालमेल त्याशिवाय कशी थांबणार आहे? पण ही मुलगी स्वतः संकटात आहे आणि आपण कडाईत आहोत. हे कळत नाही तुला? रमाकांत, बाजूला. रघुनाथराव, ही वादळाच्या पूर्वीची शांतता आहे. फक्त आजची रात्र किंवा आणखीन काही तास. मला समोरून वादळ येताना दिसतात. आता काय करायचं साहेब? काहीतरी करावे लागेल आता. आपला अन्नदाता मतदाता मायबाप संघ लई सेन्सिटिव्ह असतो. या पोराने मात्र शेण केलं. जरा ढिली पडली तर आग होणार. अशी औलाद का पैदा केली आम्ही हेच कळत नाही. फार घोटाळा केला. उपाय नामी हवा. जरा कमी जास्ती झालं तर राख व्हायची. आमच्या प्रतिष्ठेला लिंबू मिरची लावली ह्या पोराने. आता काय मोर येते हे देवालाच माहित.
रघुनाथराव अहो डोकं चालवा. दारू कोंबडी आदळता हो तुम्ही. आयुष्यात एकदा तरी बोला. यावर उपाय पण नामी काढायला पाहिजे साहेब. जीव हाजीर आहे साहेब. मनान ते करतो. फक्त विचार करायला सांगा नको. आपलं आणि बुद्धीचं वैर आहे. हा, डोकं वापरायला सांगू नका. हे आमचं टपर पण गेलं कामातनं. कानात रातकिड्यांचा आवाज होतो मला. मेंदू पोखळलाय. कुठे याला बसवा मला हेच कळत नाही. या पोरांनी विस्कट केलाय. रमाकांत पूजाच्या घरी दिवाळी सुरू झाली असेल. त्या नालायक रणजित नजर वाईट होती. पण मला कधी भीती नाही वाटली. खर तर स्त्री मुलगी घराबाहेर पडली की बघणाऱ्या पुरुषांच्या नजरा ह्या लोचट घाणेरड्याच असतात. त्याची नजर माझ्या शरीरावरून फिरायची. पण रणजित असं काय करेल याची खात्री नव्हती मला. खरं तर त्याची माझ्या शरीरावर फिरणारी ती नजर मला खूप त्रास देत होती. पण त्यानं मी बेसावध असतानाच घाव केला. कॉलेज मधल्या मुली त्याला मंद, मूर्ख, ढेकूण, हटेला असं म्हणायच्या. तो मनातल्या मनात चडपडायचा. पण त्याच्या वास मी शिकार होईन असं कल्पनेत सुद्धा वाटलं नव्हतं. त्याने मला सरबतातून मालती अगं आयुष्यामध्ये कोणाचं वाकडं केलं नाही, कोणाचं वाईट व्हावं असं मनात आणणं सुद्धा पाप आहे असं समजत आलो आपण.
सरळ मार्गाने जे भाग्यात आहे तेवढंच स्वीकारलं, समाधानाने जगत आलो. कधी हव्यास केला नाही, कधी कोणाच्या अंगावरचं ओढून घेतलं नाही, सरळ मार्गाने जगालो. भाग्यात जेवढं आहे तेवढ्यात समाधान मारत जगत आलो आपण. कधी हव्यास केला नाही, कधी कोणाचं ओरबाडून घेतलं नाही. आजवर सच्चेपणानं वागण्याचं जर का हेच फळ असेल तर देवा, देवा रे मला जन्माला तरी का घातलं? पोटच्या तरुण मुलीची अशी अवस्था बघण्यापेक्षा मला मरण का नाही दिलं? काय चुकलं माझं देवा, म्हणून मला ही शिक्षा दिली? सांग देवा, देवा, देवा. नाही सर होत रे आता. पण आपण आता त्या आरतीला धीर द्यायला हवा. त्याने काय होणार आहे मालती? अहो आरतीचा जीव वाचेल. उद्या तिने जर जीवाचं काही बरं वाईट केलं तर? हो, हे होऊ शकतं मालती. पण आता आपण काय करायचं? आपण तरी काय करू शकतो मालती? आपल्या मुलीच्या चारित्र्याची खेळ खेळणार त्या राक्षसाला देवच काय ती शिक्षा करेल? अगं सत्ता त्यांच्या हातात आहे, पैसा आहे, पण आपल्या हातात ताकदच नाही राहिली मालती. आपण खूप लहान माणसं आहोत मालती त्यांच्या पुढे. अगं आपल्याला ठेचायला असा कितीसा वेळ लागणार आहे त्याला? अहो पण म्हणून आपण बोलायचंच नाही का? जा विचारायचं नाही? कोणी यावं आणि संपून टाकावं, इतके लहान आहोत का आपण? नाही नाही नाही. माझ्या मुलीच्या अपमानाचा बदला घ्यायलाच हवं. आपण जाऊ त्यांच्याकडे. मी नाही घाबरत त्या पवनरावला. घाबरण्याचं आता काहीच कारण उरलेलं नाहीये. आता पवनराव मारो नाही तर जननिंदा मारो. मरणाच्या वेदनात संपलेत मालती आता. पण तू म्हणतेस ना तसं काहीतरी करायला हवं. इतक्या सहजपणे संपवता तुम्ही आमचं जीवन? नाही, जाब विचारायला हवा मालती, जाब विचारायला हवा आणि आपण तो विचारूया. साहेब साहेब, ते दोघेही नवरा बायको आले आहेत बरं. अरे वा, येऊ द्या रघुनाथ, येऊ द्या. खरं सांगतो रघुनाथ, आरती काही खास नाहीये, पण तिची आई मालतीबाई खूप झकास आहे. साहेब काय साहेब? बघा ते साहेब ते लोक आले. या 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 रमाकांत साहेब या. अरे वा वहिनी, तुम्ही पण? आमचं भाग्य उदयलं हो. लक्ष्मीनारायणचा जोडा आला. स्वागत आहे तुमचं. आम्ही बसायला आलेलो नाहीये. हो पण साहेब म्हणतात तर बसा. उभे उभे काय बोलणार तरी तुम्ही? या बसा इकडे. रघुनाथ, चहा टाकायला सांग रे. हो साहेब. कडक चहा. बिलकुल साहेब. वहिनी बसा ना. तुमचे पाय कधी लागत नाही आमच्या झोपडीला. तू एक नंबरचा नट आहेस. अरे अभिनय तुझ्या नसानसात भिनलाय हे माहिती आहे मला. आता खोटा अभिनय करू नकोस. मुलाला चौकात नागडा करून चापकानं फोडायला हवा. आम्ही इथे का आलो याची कल्पना आहे तुम्हाला? अहो तुमच्या त्या नालायक मुलाने ना. अहो अशी शिव्या द्यायला काय झालं बहिणी? शिव्या? अरे हलकटा, तुला आणि तुझ्या मुलाला रस्त्यावर नागडं करून कुल्यावर फटके मारायला पाहिजे. ए ही डमडीच्या, काय तुला जगायचं आहे की नाही? रघुनाथ, आपले ते मतदाता आहे, अन्नदाता आहे ते. बोलू दे त्यांना. अरे जिथे खाणार तिथे हागणाऱ्याची जात तुझी. ए टिकडीच्या, काय बोलतो आहे? रघुनाथ, बोलू दे त्यांना. ते आपले मतदाता आहे, अन्नदाता आहे.
बोला काय गुन्हा आहे माझा? लाज नाही वाटत तुला हलकटा? काय झालं म्हणून विचारतो? अहो कशाची लाज? काय झालं कळू तुझ्या मला. अहो आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते. अहो लाज वाटेल असं काम करायचं नाही ना. ए आला तुझा मुलगा, विचार त्याला. रणजित काय केलं रे बाबा? काही नाही डॅड. ए या मुलानं आमच्या पोरीवर बलात्कार केलाय. काय रे रणजित? नाही डॅड, तिचे ते खूप मित्र आहेत. ए तुझी जीभ हसरून टाके ना मी. हो ए जरा बाजूला व्हा. ए जीप नंतर हसणार रमाकांत. आधी आपल्या घरचं पहा तुम्ही. आपण एक काम करू रमाकांत, पोलिसात जाऊ, कंप्लेंट करू. पण काही पुरावा पाहिजे ना. चला पोलिसात चलता. हा ते तर आम्ही करणारच आहे. अरे हलकट माणसा, ज्या मुलानं माझ्या मुलीला नाचवली त्याला शिक्षा मिळेल हेच आम्ही बघणार आहोत. सोडणार नाही त्याला. जाणार आम्ही कोर्टात पोलिसात. अहो नका सोडू. वाईट काम करण्यासाठी शिक्षा हवी. तू माणूस आहेस की राक्षस? अरे काय काळीज आहे का नाही तुला? तू बाप आहेस नाही का मुलीचा? तुला आमच्या वेदना कळत आहेत? माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं तुझ्या पोरानं. त्याला माफ करणार नाही देव. त्याची शिक्षा मिळणार मला. अरे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या तुझ्या मुलाला शिक्षा मिळणारच. देव तुम्हा दोघांनाही माफ करणार नाही. याची शिक्षा मिळेल पवनराव मोहिते. हा तुमचा माज ही गमेन एका क्षणात उतरेल. तुझं कधीही भलं होणार नाही. डोक्यात राग घालवू नका रमाकांतराव. अजून घर घ्यायचं ना तुम्हाला. 2 लाख हवेत ना तुम्हाला? 4 लाख देतो. अरे हलकटा, तू काय आम्हाला विकत घ्यायला पाहतोस? विकत? लाख रुपयात तुम्हाला कोण विकत घेणार? 200-400ची किंमत तुमची. अजिबात त्यानं सोडायचं नाही. तुमच्या नवऱ्याची एवढी किंमतच नाही. जुना मॉडेल झालाय तो आता. रमाकांतराव, आरती आपली घरची मुलगी. तिला नोकरी लावून देतो. कुठेतरी लग्न जोडू तिचं. अहो तुमच्या मुलानं माझ्या पोरीला नाचवलाय, बलात्कार केलाय तिच्यावर. आता रणजितला तिच्याशी लग्न करावं लागेल. आणि तसं नाही केलं तर तुम्हाला भारी पडेल. 5 लाख रुपये देऊ का? 10 लाख रुपये देऊ? आरतीला सून करून घ्या, नाही तर परिणाम फार वाईट होतील. धमकी देताय मला? याला शांतपणे बाहेर घे, इथे धक्का मारून बाहेर काढ. अरे नीच माणसा. बस पुजारी, बस. काय करायचं ते करा. आधी घराच्या बाहेर व्हा. ₹10 लाख घ्या, नाहीतर घराच्या बाहेर व्हा. ए, चल रे भुक्कड माणसा चल. आणि आता जर तुला कळलं नाही नी तर गोळीनी उडून टाकील. ए, ए रघुनाथ, गोळीची किंमत या माणसाच्या जीवापेक्षा जास्त आहे. घरातनं कचरा काढतात ना, तसं काढा. ए, ए चल रे बाजू हट. चल चल रे चल 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 रे चल चल ए, चल तिकडे चल माणसाला तिकडे चालत चल शिकवायला चल हवं. चल तिकडे. अजिबात त्याला सोडायचं कसे नाही. लोक येतात काय समजतात स्वतः. हा हा मी चौकशी करून राहिलो आहो. तुमच्या मताने थोडी असं होणार आहे. हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी बरोबर चौकशी करतोय. हा ठीक आहे, मी नंतर बोलतोय. हा या या, बसा बसा. काय काम आहे?
फार टेन्शन मध्ये दिसताय तुम्ही. बसा बसा. काय झालं काय? नाही नाही, नको. आम्हाला जे काय हवंय ते आमच्यासारख्या सामान्य माणसाला सहजपणे मिळेल हं. असं काही आम्हाला वाटत नाही. अहो असं काय बोलता तुम्ही? कायदा जो आहे सर्वांसाठी सारखा आहे. सामान्य, श्रीमंत, गरीब सर्वांसाठी एकच कायदा आहे. तसे भेदभाव व्हायला नकोत असं आपल्याला वाटतं, पण वस्तुस्थिती तशी नसते. हम्म. अहो म्हणजे तसं होताना दिसत. रमाकांत साहेब इतके निराश का होत आहे? माझ्याला काही काम असेल तर सांगा, मी काही मदत करू शकतो काय? म्हटलं तर फक्त तुम्हीच, आणि तुम्हीच आम्हाला मदत करू शकता इन्स्पेक्टर साहेब. अहो बोला रमाकांत. हवालदार 2 कॉफी सांग. नाही नको, कॉफी नको. अहो असं कसं? एकाच शाळेत शिकलो आपण. माझी पण फक्त 2 वर्ष राहिली आहे, नंतर मी पण रिटायर होणार. तरी नको. हं. आवाज आमची दोघांची मनस्थिती फार वाईट आहे. अहो घोटभर पाणी सुद्धा आमच्या घशाखाली उतरत नाहीये, तर चहा कॉफीची गोष्ट तर फार दूर राहिली. अहो रमाकांत साहेब, तुमचे वडील स्वतंत्र सैनिक, त्यांची भाषणं ऐकली मी. नाशिक जेलमध्ये होतो तेव्हा कैद्यांसमोर त्यांचं भाषण झालं होतं. वयाच्या 18व्या वर्षी तुमच्या वडिलांनी अंग्रेज ऑफिसरच्या मुस्काटात मारली, ते भर चौकात. पण आता हो. आता काळ बदललाय. हम्म, इन्स्पेक्टर बिसे, काळ बदललाय आता. हम्म, हम्म. इंग्रजांच्या वेळेला धाक होता, शिस्त होती. आता दिसते तुम्हाला कुठे शिस्त? हा? कोण ऐकणार आमचं? कोणी आहे का? आहे कोणी ऐकणार? शांत राहा, शांत राहा. मजा असते. ज्यांनी मला खूप त्रास दिला, खिल्ली उडवली, हसले, त्यांना मी धडा शिकवला. अरे गाढवा हा धडा लई महाग पडणार आहे. रमाकांत वेडा माणूस आहे. अरे त्याचा बाप क्रांतिकारी आहे. मी पण क्रांती केली. मी पण सिद्ध केलं मी वेडा नाही आहे म्हणून. डॅडी, वेडा तुम्ही यापूर्वीच झालो होतो. आता जगाला वेडा करीन. स्वतःला सुंदर समजतात या मुली. इतर मुलांशी गोड गोड बोलतात, फ्लर्ट करतात. मग मलाच का अशी वागणूक? मग माझ्याशी अशी का वागत नाही? मला कोणी सिरियसच घेत नाही, म्हणून मी सर्व मुलींना सिरियस घेतलाय. अरे बाबा, जास्त डोकं फिरवायचं नाही. मुलींचे लफडे करायचे नाही. चुपचाप काहीतरी कर. उद्या बोंबाबोंब झाली तर पक्ष साईडची तिकीट माझे कॅन्सल करतील. चालेल चालेल. आता असा फास्ट टाकणार कुणाला काहीच कळणार नाही. अरे वेडा झालास का तू? कसले फास्ट टाकतोय तू वेड्या? ती माझ्या निष्पाप आणि सच्चिन मुलीला एका श्रीमंताच्या मुलानं नाचवली तर? शांत हो मालती. मालती शांत हो. त्याचसाठी आलोय. त्याला शिक्षा व्हावी त्याचसाठी आलो ना. इन्स्पेक्टर, माझ्या मुलीवर, आरतीवर एका नराधमानं बलात्कार केला. हम्म, हम्म. कोणी? जर मी तुम्हाला त्याचं नाव सांगितलं तर तुम्ही त्याला अरेस्ट कराल? का नाही करणार? अहो का नाही? त्याचा पुरावा आहे का? पुरावा हवा, प्रत्यक्षदर्शी पुरावा हवा. बलात्कार करणारा प्रत्यक्षदर्शी पुरावा सोडत नाही, हे तुम्हाला मी सांगायला हवं का? तो काय 4 चौघात कृत्य करणार आहे? तसं नाही रमाकांत, तोच मुलगा आहे हे सिद्ध व्हायला नको का? अहो पण तेच माझी मुलगी सांगते ना. अहो कोण आहे तो मुलगा? पवनराव मोहित्यांचा मुलगा रणजित. भलतच काय बोलताय रमाकांत साहेब? पवनराव मोहिते धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? अहो खान तशी माती. जे बापानं केलं तेच मुलगा करतोय. प्रश्न असा आहे, तो त्या निष्पाप जीवाशी का खेळतोय?
रणजित मोहितेला अटक करा. अटक करा म्हणजे? हे बघा, आधी तुम्ही एफ आय आर करा, कंप्लेंट करा आणि विचार करून ते काहीतरी करा. कोर्टात केस चालेल, परत तुमच्या मुलीची बाजू, ओरडाआरड होईल आहे. कोर्टात केस चालेल, टीव्ही न्यूज वाले टपले आहे बसून. ब्रेकिंग न्यूज, निष्पाप तरुणीवरती बलात्कार, आरती रमाकांत पुजारी स्वातंत्र्य सैनिक. तुम्ही मला घाबरवता इन्स्पेक्टर साहेब. नाही, परिणामाची कल्पना देतोय. हे घडेल तर तुमची बेआबरू होईल, मुलीचं आयुष्य बर्बाद होईल. त्यापेक्षा झालं गेलं विसरा, गप्प बसा. झाकली मूठ 1.25 लाखाची. वा, बघितलंस मालती, काय मार्ग सुचवतायत साहेब. गप्प बसा. बेअब्रूच्या भीतीनं, बदनामीच्या भीतीनं सगळे अत्याचार सहन करा आणि गप्प बसा. वा 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 वा. मी काय बोलतो रमाकांत? तुम्ही गप्प बसा आता. हं? आता मी काय सांगतो ते ऐका. कारण श्रीमंतांना, पैसेवाल्यांना हक्क आहे गरिबांच्या आणि सज्जनांच्या इब्रतीशी, जीवाशी खेळण्याचा. अहो, किडा मुंगीपेक्षाही कमी लेखताय तुम्ही आम्हाला. आम्ही सहन करायचं, अत्याचार, अपमान सगळं सगळं सहन करायचं. ते आमच्या मुली नाचवतील आणि आम्ही शंडासारखं गप्प बसायचं. इज्जतीला, इब्रतीला घाबरून घरी बसायचं. अरे काय समजता काय तुम्ही? अरे आमच्या मुली काय रस्त्यावर पडलेत? सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर उन्मत्त झालेल्या माणसांना अरे अरे सुरुंगानं कोणीतरी उडवा रे, उडवा. अरे माझ्या पोरीला नाचवली गेले आणि तरी मला न्याय मिळणार नाही का? तर आम्ही तो न्याय विकत घेऊ शकत नाही ना. आम्ही गरीब आहोत, हा आमचा काय दोष आहे? कारण आम्ही न्याय विकत घेऊ शकत नाही. रडू नकोस मालती, रडू नकोस. इन्स्पेक्टर साहेब खरंच बोलतायत. पुरावा हवा. बलात्कार करणाऱ्याला पुरावा ठेवायला सांगायला हवा. बलात्कार करणारा पुरावा ठेवत नाही, हे यांना कुठे माहिती आहे? राक्षसात रे राक्षस तुम्ही. काळजात दगड बसवलाय का तुमच्या? पुरावा हवा. कायदे आणि कानून कोणासाठी? मध्यमवर्गीयांसाठी नाहीतच. नको नको, रडू नकोस तू. प्रकाशला शोधताना अंधारदा तुम्ही आला. ध्येयाकडे चालताना रस्ता रे हरवून गेला. प्रकाशला शोधताना प्रकाशला. सुखापाठी धावताना दुःखांचे पर्व झाले. आवरण घेता छतांचे आकाश ते कोसळले.
ओठी माझ्या जहरी तो प्याला आला प्रकाशला शोधताना प्रकाशला शोधताना प्रकाशला शोधताना प्रकाशला कुणी काय करणार नाही, मदतही करणार नाही, पण कुणाला त्याचं महत्वच वाटत नाही बाबा. आपण तोंड उघडलं तर बदनामी आपली होणार. पवनराव म्हणणार कोर्टात जा, पोलिसात जा, आणि कुठेही गेलो तरी सुद्धा आपल्याच अब्रूची लक्तर वेशीवर टांगली जाणार. शिमगा आपल्याच अब्रूचा होणार, आणि त्या स्वातंत्र्य सैनिकाची नातू. पण म्हणून आपण मुख गिळून गप्प बसायचं का? या अन्यायाला वाचा फुटलीच पाहिजे. गप्प राहायचं आपण. मग काय करायचं म्हणतेस तू? काहीतरी मार्ग निघेल. माझ्या आयुष्याची राख रांगोळी करणाऱ्या त्या नीच मुलाला शिक्षा नको व्हायला हवी, पण करणार कोण? कायदा, पोलीस करेल. कायदा पुरावे मागणार, कोर्टात केस चालणार. न्यूजपेपर वाले, चॅनल वाले रात्रंदिवस ब्रेकिंग न्यूज म्हणून रात्रंदिवस आपल्या आबरूची लक्तर वेशीबाहेर टाकतील. पण बाबा, पण म्हणून आपण गप्प बसायचं का? आणि मी बदनामीला घाबरत नाही. मला न्याय हवाय. त्यासाठी मी जीव देईन किंवा जीव घेईन. नाही जगायचं मला असलं कलंकित आयुष्य घेऊन. समजलं कोणतं स्वतःला? मी रणजितला सोडणार नाही. बरोबर आहे बेटा तुझं, पण दुसरा मार्गच नाहीये आपल्याकडं. प्रत्येक मार्ग हा आगीतून फोपाड्यात नेणारा. आपली बदनामी होणार, चितू होणार. तरीही रणजितला त्याचा बाप निर्दोष म्हणूनच बाहेर काढणार. मला वाटतं बेटा आता काही मार्ग उरलेले नाही. प्रत्येक मार्ग हा आगीतून फोपाड्याकडेच नेणार आहे. आपली बदनामी होणार, चितू होणार, पण तरी रणजितला त्याचा बाप निर्दोष म्हणूनच सोडवणार. आपण किती टाव फोडला तरी कोणी ऐकणार नाही. सगळे रस्ते बंद झालेत. पवनराव तुला सून म्हणून पत्करणार नाही, आणि रणजितला आपण रेप केस मध्ये कधीही अडकवू शकणार नाही. संपलंय बेटा, सगळं संपलंय बेटा, सगळं संपलंय. नाही रमाकांत, हं? एक मार्ग आहे. बाबा, माझ्याकडे एक मार्ग आहे, आणि तो मार्ग आरतीला न्याय मिळवून देईल. अरे आनंदजी, आपण ह्यावेळी? हो मी. आनंदजी, तुम्ही इथे?
आनंदजी आपण अहो विश्वास होत नाही. भाग्यच ना आमचं. नमस्कार. बसा ना. आपल्यासारखे माणसाचे पाय आमच्या घराला लागले भाग्य आमचं. बसा ना. काय सेवा करू? काय काम काढलं? आरतीला सून म्हणून स्वीकार कर. हा? अहो आपण एवढे स्वातंत्र्य सैनिक. मला सांगा आपण असं कसं बोलताय? आता आरती म्हणते हो की रणजितने तिच्यावर बलात्कार केला. पण मला सांगा काही पुरावा आहे का? अहो असं कधी होतंय का? आधी सिद्ध व्हायला हवं ना. आणि आनंद साहेब माझा मुलगा त्यातला नाहीये. अहो आरतीच्या अनेक भानगड्या आहेत. मी तुम्हाला सांगतो तुमची नात सोबतच नाही होती. तुमची आरती फार लफडेबाज आहे. आनंद साहेब तुम्ही तुम्ही काय करता आनंद साहेब? अहो आनंद साहेब काय करता तुम्ही? या आनंद साहेब या. नमस्कार. कसं काय येणं झालं? हो मी आपण इथे हे काय? इन्स्पेक्टर साहेब मला अरेस्ट करा. व्हॉट? अरेस्ट करा? का बरं? मी 2 खून केले आहे. हा? बबनरावच्या काय बोलताय? आणि त्याच्या मुलाच्या. आजोबा हे काय केलं तुम्ही? बाबा तुमच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांना हो केलं. आजोबा हे काय केलं तुम्ही? बाबा तुमच्यासारख्या एका स्वातंत्र्य सैनिकानं गरजेत हो.
रणजित पवनराव बरोबर नव्हते. रणजित पवनराव वाईट माणसं. देशाला लागली कीड आहे. त्यांना संपायलाच हवं. बघितलं इन्स्पेक्टर साहेब, आमच्यासारख्या सामान्य माणसाला न्याय मिळतच नाही कधी. मी किती आकांड तांडव केलं तरी सुद्धा माझ्या मुलीला न्याय मिळाला नाही. अहो, जन्मताच माणूस गुन्हेगार नसतो, परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. आजोबा शांत बा. आता माझे आनंद महलचं काय होणार? बाबा 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 काय झालं?